श्री गुरु दत्तात्रय महाराजांनी अशा अद्भुत पद्धतीने दिले समर्थ रामदास स्वामींना दर्शन. जय श्रीराम. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की श्री दत्तात्रयांनी समर्थ रामदासांना माहूर गडावर कशा अद्भुत पद्धतीने दर्शन दिले. अतिशय सुंदर गोष्ट आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका. एवढे सगळे टाकल्यावर हंडी रिकामी पाहून तिने अब क्या डालू असे विचारल्यावर तो फकीर म्हणाला, अब सामने जो बम्मन बैठे है ना, उनको काट के डाल दे. श्री समर्थांना झालेले दत्तात्रयांचे दर्शन. समर्थ गावोगावी फिरत असताना एके दिवशी मातापुरी म्हणजेच माहूर या गावी आले. माहूर येथे गुरु दत्तात्रयांचे स्थान होते. तेथे आले तेव्हा त्यांना येथे 11 ब्राह्मण अनुष्ठान करीत असताना दिसले. ते पाहून समर्थ त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणाले, आपण हे अनुष्ठान कशासाठी करत आहात? तेव्हा त्या 11 ब्राह्मणांमधील एक मुख्य ब्राह्मण म्हणाला, आम्ही श्री गुरुदेव दत्तात्रय महाराजांचे दर्शन व्हावे म्हणून हे अनुष्ठान करीत आहोत. तेव्हा समर्थ त्यांना म्हणाले, वा, फार छान योग जुळून आलेला आहे. आपल्यामुळे मलाही गुरुदेवांचे दर्शन होईल. असे म्हणत आपल्याबरोबर असलेल्या उद्धवाला घेऊन समर्थ एका झाडाखाली येऊन बसले. त्याच वेळी एक फकीर तेथे आला. त्याच्याबरोबर त्याची बायको, 3 मुले आणि 25 कोंबडे, 6 बकऱ्या तसेच एक मोठा रेडा होता. एक मोठा हंडाही होता. येथून जवळच थांबल्यावर तो आपल्या पत्नीला म्हणाला, बेगम, खाना पकाने के लिए यह जगह बहुत अच्छी है. तुम जल्दी खाना पकाना शुरू करो. आपल्या नवऱ्याने असे सांगताच ती स्त्री चूल पेटवायला लागली. चुलीवर पाणी भरलेला मोठा हंडा ठेवला. चूल चांगली पेटल्यावर तिने आपल्या पतीला विचारले, अब हंडी में पहिले क्या डालू? त्यावर तिचा नवरा म्हणाला, मुर्गे काटकर डालो. मग तिने आपल्या जवळील धारदार सुरीने कोंबडे कापून त्या हंडीत टाकले. तेव्हा पण हंडी रिकामीच राहिली. तिने पुन्हा विचारल्यावर तो म्हणाला, अभी लडको को काट के डालो. तसे केल्यावर तरीही ती हंडी रिकामीच. मग तो म्हणाला, अब रेडा काट के डाल. तसे केल्यावर हंडी रिकामीच. म्हणून तो म्हणाला, अब सब बकरी काट के डाल. तसेच केल्यावर हंडी रिकामी पाहून तिने अब क्या डालू असे विचारल्यावर तो फकीर म्हणाला, अब सामने जो बम्मन बैठे है ना, उनको काट के डाल दे. असे त्याने म्हणताच ती स्त्री आपल्या हातात सुरी घेऊन त्या ब्राह्मणांजवळ येऊ लागली. तिला पाहताच ते सर्व 11 ब्राह्मण आपले अनुष्ठान थांबवून पळू लागले. दूर जाऊन उभे राहिले, कारण ती स्त्री त्यांनाही कापून काढल्याशिवाय राहिली नसती. ते ब्राह्मण पळून गेलेले पाहताच तो फकीर आपल्या पत्नीला म्हणाला, ठीक है, वो बम्मन भाग गए. तो पेड़ के नीचे जो 2 आदमी बैठे हैं उनको काटो. ती स्त्री हातात सुरी घेऊन पुढे येत होती. ती समर्थांच्या जवळ येत असतानाच जवळ बसलेला उद्धव लगेच पुढे झाला आणि त्या स्त्रीला म्हणाला, पहिले मुझे काटो. असे म्हणून उद्धव तिच्या समोर बसला आणि त्याने आपली मान तिच्या पुढे केली. आता त्या साधूला ती स्त्री कापणार
असे समोर उभे असलेल्या त्या 11 ब्राह्मणांना वाटत होते. पण त्याच वेळी चमत्कार झाला. त्या फकीराच्या भोवती तेजस्वी प्रकाशवलय निर्माण झाले आणि त्यांच्या जागी आता साक्षात गुरुदेव दत्त दिसू लागले. त्याच वेळी ती स्त्री, ती हंडी, ती चूल सारे काही अदृश्य झाले होते. मग समर्थांनी श्री गुरुदत्तांची यथासांग पूजा केली. तेव्हा दत्तप्रभूंनी समर्थांना एक कुबडी आणि आपल्या पादुका प्रसाद रूपात दिल्यात. उद्धवाने नमस्कार केला तेव्हा गुरुदेव समर्थांना म्हणाले, आपल्याला तर मी केव्हाही दर्शन देऊ शकतो, त्या ब्राह्मणांजवळ कशासाठी बसलात? त्यावर समर्थ म्हणाले, माझ्यामुळे तरी त्या 11 ब्राह्मणांना आपले दर्शन व्हावे म्हणून. मग दत्तात्रय म्हणाले, जे स्वार्थासाठी माझे अनुष्ठान करतात त्यांना मी कधीही दर्शन देत नसतो, पण तुमचा काहीच स्वार्थ नव्हता म्हणून तुम्हाला दर्शन दिले. हे सर्व पाहून ते 11 ब्राह्मण समोर येऊन उभे राहिले. त्यांना दत्तात्रयांनी दर्शन दिले. दत्तात्रय अंतर्धान पावल्यावर ते ब्राह्मण समर्थांना म्हणाले, आम्ही आपल्याला ओळखले नाही. आम्ही जीवाच्या भीतीने पळून गेलो, पण आपली भक्ती श्रेष्ठ आहे. यापुढे आपणच आमचे गुरु आहात. श्री समर्थांनी मग त्या ब्राह्मणांना अनुग्रह दिल्याने ते सर्वजण समर्थांचे शिष्य झाले. अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार. जय श्री गुरुदत्त. जय जय रघुवीर समर्थ.